कोणावरही अन्याय अत्याचार झाला तर महाराष्ट्रामध्ये माहितीये की एक फोन लावून जी लोक न घाबरता आपल्या सर्वांसाठी धावून येतात ती लोक वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असतात. तर सर्वात पहिली गोष्ट की वंचितकडे वाढता कल काय आणि लोक वंचित बहुजन आघाडीकडे खूप मोठ्या संख्येने येतात काय, तर ह्याचा पहिलं कारण हे की आज महाराष्ट्रामध्ये युवक खूप मोठ्या परिस्थितीमध्ये अस्वस्थ आहेत. शिवसेना झाली, राष्ट्रवादी झाली, काँग्रेस झालं किंवा भाजप झालं, इकडे आजही कोणताही पक्ष जो युवकांच्या महत्वाकांक्षा समजू नाही शकत आहे, युवकांच्या समोरचे प्रश्न काय ते समजू शकत नाहीये आणि युवकांच्या प्रश्नांवरती हात घालू शकत नाही. म्हणून मोठ्या प्रमाणावर ज्या युवकांना एक राजकीय प्रतिनिधित्व हवं होतं आणि राजकीय प्रतिनिधित्व नसलं तरी एक राजकीय भूमिका घेऊन या महाराष्ट्रामध्ये उभं राहायचं होतं, त्या युवकांना स्वतःचा हक्काचा पक्ष जो वाटतो तो म्हणजे वंचित बहुजन आघाडी. दुसऱ्या बाजूला आपण सर्वांना माहिती असेल की वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्रामध्ये गेल्या मागच्या 5-6 वर्षांमध्ये प्रत्येक मुद्द्यावरती प्रत्येक विषयावरती हात घातलाय आणि त्यांच्यावरती आंदोलनं केली. साधं सोपं झालं तर गावगाड्यामध्ये आपल्या शहरामध्ये अतिक्रमणाच्या गाड्या हटवण्यापासून वंचित बहुजन आघाडीची लोक येतात. जेव्हा अडाणीचं मीटर जबरदस्ती लावण्यात येतं तेव्हा ते थांबवण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची लोक येतात. जेव्हा इकडे पोलीस स्टेशन मध्ये कुठली मारामारी झाली, पोलीस स्टेशन मध्ये कुठला मॅटर झालं किंवा कोर्ट कचेरीचं कुठलं मॅटर झालं तर वंचित बहुजन आघाडीची लोक सर्वात पहिले धावून येतात. जेव्हा गायरानाची जमीन आपल्या नावावरती करून घ्यायची होती तेव्हा जो जमीन सरकारी वो जमीन हमारी ही भूमिका घेऊन गायरानाचा मुद्दा हातावरती घेऊन महाराष्ट्रभर आंदोलन करणारी वंचित बहुजन आघाडी होती. जेव्हा बिहारमध्ये बोधगया काही बामट्यांच्या हातामध्ये दिलं होतं तिकडच्या भिक्खू संघाच्या हातामध्ये घालून, तेव्हा महाराष्ट्रभर आंदोलन करून बोधगयाला घेऊन जाणारे हे वंचित बहुजन आघाडी होते आणि आमची हीच भूमिका होती की BTMI ऍक्ट रद्द करून बोधगयाची भूमी ही भिक्खू संघाच्या हातामध्ये परत आली पाहिजे. आणि ही विविध भूमिका घेऊन जर महाराष्ट्रामध्ये कोण काम करत असेल तर ते वंचित बहुजन आघाडी काम करते. TET पेपर फुटी झाली तेव्हा वंचित बहुजन आघाडीच्या आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या विद्यार्थ्यांनी दादा भुसेंना घेराव घालून त्यांच्या घरामध्ये घुसून त्यांना आपल्या मागण्या ऐकायला लावून TET मध्ये दुरुस्ती कायदा आणण्याचं काम हे सम्यक विद्यार्थी आंदोलन आणि वंचित बहुजन आघाडीने केलं होतं. आणि कुठलाही कोणावरही अन्याय अत्याचार झाला तर महाराष्ट्रामध्ये माहितीये की एक फोन लावून जी लोक न घाबरता आपल्या सर्वांसाठी धावून येतात ती लोक वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते असतात. आणि म्हणून आपल्याला मोठ्या प्रमाणात वंचितकडे लोक आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात जुळताना दिसतात, येताना दिसतात.